बाबासले विचारा यास ना माय बापाचं काय माहिती खावाडेत बरं का बहिणी सोन. या बाबा बसेले तुम्हाला आजूबाजू 50 ने पुढल्या काकवा 30ले विचारा, 45-50 ने पुढल्या मावशीसले विचारा. या असना टाइमले पोरले खावाले असं काय नाही देत त्या काय माहिती. जर भाजी सरी गई, भाजी नाही आहे ना, मग पहिल्या बाया काय करत, काय रे बा भूक लागेल हा माडी. मग पहिल्या बाया सरळ सरळ भाकर राहो का पोडी राहो, काला मोड देवानं, त्यावर तेल टाक देवानं, गुई चुरी देवानं, खाय बा गुई तेल ना खाला, असा दान गल्ला म्हातारा. हा ते आपले भाज्या कुटण्यात का आपल्या लेकरेसली माया. भाऊ तुला मॅगी बनाय दे वो माडी, तू त्याले खा वाढू नको मॅगी, तो दिन आगी. तू असं काय माही नको खा वाढू ना, त्याले भाजी भाकर खा वाढ. आणि ते खावानं चांगलं नाही मनीचे ठिकाणा नाही राहणार, चेहऱ्यावर नूरच नाही ना बाबा. पहिला बाबा देखा तुम्ही जुना खावायला चांगलं होतं. कच्ची उडी निदाय भिंजेत, कच्ची उडी निदाय रातले भिंजेला, सकाळी मग कच्ची उडी निदाय खायला. दांडगाला म्हातारा, एक म्हातारा 2-2 नाव टाकले, बैलेच नाव राहत. 74 वर्षे बाबांना गाल देखील कसा आहे. जुनं खायले ना हो, जुनं खायला. 74 वरीस ना बाबा आहे, गाल देखील बाबा. आणि या 25-25 वरीस ना पोरेस ना गाल दखू कोबरा वाट्या का मावाडले तर नाही, ठिकाणाच नाही ना हो. खावला मा ठिकाणा नाही ना, काय तब्येत हवी राहते, जुनं काहीच राहू दे नाही. त्यातले विचारा बाबा खावा ना कसं होतं तुम्हाला टाइमला, तुम्हाला माय बाप. हा अख्खं गावरान होतं का नाही, पुरं गावरान, असं काहीच होतं नाही मिक्सिंग. हो त्याच ना काय आपला माय काही माही खाणं होतं का परीक्षित बाबा, त्याच ना टाइमले खाणं. या जुना बाबाच मग बोलता बसच मी जे बोलच ना या शब्द त्याच पाहिजे चोरच मी. तुमले वाटच ना पाहिजे आयराणी बोलती बारी बोलच भाऊ. हा बोलती बारी म्हणजे आठ्यात अभ्यास भेटस माझा जुनास मा पुरा दल्लास माझा आई बडू म्हातारास मा. आणि म्हातारास पण शिकेल को बी काम माहीत बरं का पाऊस. ज्यास ना वय घ्या त्या ते पशी जायले, ज्यास ना लग्न बाकी त्यासले सांगस. पोरदा खाल जाताना 2-3 म्हातारा लईच जावाना सांगे. कारण म्हातारा जवळ लग्न जोड्यात ना लाला बाबा, म्हातारा लग्न जोड्यात 100 माई 95 पोरी संसार करेत. डॉक्टर साहेब नाना बाबा म्हातारा संगे जोडाल राहत ते 100 माई 95 पोरी संसार करेत. आते 100 लग्न जोडतच त्या माईन 5च टिकतं 95 फारकत या. का बर नाना बाबा. या म्हाताराशले लईच जातात नाही, या पोरे पोरे निघ जातात. इथला बानड सुरूच ना, पोरे पोरे लई जातात. यान करता पोरदा काल जायले नाव मित्र लिचारस कार बावड्या तुला पटणी रे. हो तून करता जायले तर तू त्याला नको विचारू, तो उभा पी करता आबा लिली रे, तू सत्यानाश नको करू रे. कितला येडा पण आहे महाराज. जुनं ते सोनं राज. 1-2 म्हातारा संगे ठेवत जावा, त्याच ना अनुभव जितला आहेत ना. हो आपण तिथला काय कुठं लागतात नाही मनीषेन जुना लोकेश ना अनुभव प्रमाणे जगानं शिका तुम्ही. या बाबासले विचारा यास ना माय बापाचं काय माहिती खावाडेत बरं का बहिणी सोन. या बाबा बसेले तुम्हाला आजूबाजू 50 ने पुढल्या काकवा 30ले विचारा, 45-50 ने पुढल्या मावशीसले विचारा. या असना टाइमले पोरले खावाले असं काय नाही देत त्या काय माहिती. जर भाजी सरी गई, भाजी नाही आहे ना, मग पहिल्या बाया काय करत, काय रे बा भूक लागेल हा माडी. मग पहिल्या बाया सरळ सरळ भाकर राहो का पोडी राहो, काला मोड देवानं, त्यावर तेल टाक देवानं, गुई चुरी देवानं, खाय बा गुई तेल ना खाला, असा दान गल्ला म्हातारा. हा ते आपले भाज्या कुटण्यात का आपल्या लेकरेसली माया. भाऊ तुला मॅगी बनाय दे वो माडी, तू त्याले खा वाढू नको मॅगी, तो दिन आगी. तू असं काय माही नको खा वाढू ना, त्याले भाजी भाकर खा वाढ. आणि ते खावानं चांगलं नाही मनीचे ठिकाणा नाही राहणार, चेहऱ्यावर नूरच नाही ना बाबा. पहिला बाबा देखा तुम्ही जुना खावायला चांगलं होतं. कच्ची उडी निदाय भिंजेत, कच्ची उडी निदाय रातले भिंजेला, सकाळी मग कच्ची उडी निदाय खायला. दांडगाला म्हातारा, एक म्हातारा 2-2 नाव टाकले, बैलेच नाव राहत का डॉक्टर साहेब. खरं आहे का नाही सर. 2-2 नाव एक म्हातारा आखले. आणि हाते आमना दोंडायचा मग 25 वरीस ना पोऱ्या हात मोड झालं तर गया मग पाटा गुंडाय फिरणार. म्हणतो बावड्या काय म्हणे बाबा. म्हणतो काय रे काय वे घ्या काय नाही म्हणे बाबा हात मोडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे काय म्हणे. मी मन म्हणा भाऊ तू मागितली बकरीन गोमाल दे ना तुम्ही अण्णा गंदा मार तुम्ही गंदाने काय काज रे बावड्या, तू काय खिचडीनं मटेरियल रे. खावालेच चांगलं नाही महाराज, काय अपेक्षा ठेवाने. हो जिजाऊमा साहेबांच्या उदरी जन्माला आले राजा छत्रपती शिवराय. नाव सुद्धा तसं आहे, नाव सुद्धा कसं आहे शिवाजी. उलट वाचा, ज्यांनी पूर्ण आयुष्यभर जीवाशी खेळ खेळला ते शिवाजी. विडल विडल नावही त्यांना शोभत होते महाराज. पहिले राजांना
शिवाजी नाव सुद्धा माझ्या छत्रपती राजांना शोभत होतं. आता आपण येवा करी करी कोणी बी काही बी नाव ठे देतात. एक बहीण ना दोन्ही पोरे, संभाजी शिवाजी. संभाजी म्हणे संभाजी गलीमा बकरी फिरायने धरलंय. संभाजी बकरी धरीन गरमा, दरवाजा लाव रे शिवाजी. शिवाजीन दरवाजा लावा. संभाजीन तंगडा धरा, शिवाजीन डोकं धर. आई जिजाऊ माय दूध दो आलबट्टी. बकरीन लात मारी, जिजा माय कानी. शिवाजी त्या बितडाले, संभाजी तताना बितडाले. बोगनीना तपासणी अक्का गरमा. हाय रे शिवाजी संभाजी. अरे काय नावेस ना सत्यानाश करणं लावा रे पापी. विठल विठल दिवस गेले माझ्या जिजाऊ साहेबांना. आणि दिवस गेल्याच्या नंतर विचारलं, मा साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाळ्यात असले लागत होते. महाराज 19 फेब्रुवारीचा दिवस उजळला आणि माझ्या हिंदू धर्मावर नव्हे तर भारत देशावर कृपा झाली माझ्या भगवंताची. आणि जिजाऊ साहेबांच्या उदरी देवांनाही मंदिरात सुरक्षित ठेवणारा देव जन्माला आला. विठ्ठल एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. 19 फेब्रुवारीचा दिवस आहे. माझे राजे छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. आणि त्या राजांचा जन्म, जर ते राजे जन्माला आले नसते तर दादा हो रवी किरण इथं कीर्तनाला आला नसता, तुम्ही इथं कीर्तनाला बसले नसते. जे मंदिरातले देव आपण पूजतोय ना ते देव सुद्धा तुम्हाला मंदिरात दिसले नसते. देव मंदिरात ज्यांच्यामुळे आज बसलेले आहे आणि आम्ही पूजा करतोय ना ते म्हणजे राजे छत्रपती शिवराय. आणि दुसरा अधिकार भेटला असेल तर राजमाता अहिल्यादेवी. या दोन लोकांमुळे मंदिरातले देव आजही बसून आहे आणि तुम्ही आपण पूजा करतोय. जय श्री राधे. विठ्ठल विठ्ठल मग राजे जन्माला आले ना. तुम्ही आपण आजही तरुण गाडीवर लिहितात. तरुण गाडीवर लिहितात राजे राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर, राजे राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. पाया पडून माफी मागून म्हणेल मी तर राजांना, राजे जन्माला येऊ नका हो, येऊ नका जन्माला. तुम्ही म्हणसान महाराज असं काहून सांगायले, तर मी सांगेल राजे जन्माला येऊ नका. कारण राजे माफी मागून बोलेल माझ्या माया बहिणींनो. राग धरू नका, तुमचं लेकरू बोलतोय, तुमचा भाऊ बोलतोय असं समजून ऐका. मी राजांना यायला नाही म्हणतो त्याचं कारण असं आहे, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. राजांना संस्कार देणारी माय चांगली होती. आता तुम्ही वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही. पुन्हा तिथंच आला माझा विषय. महाराज एखादा फोटो असा देखाडा, देवी देवताच नाही, डोकावर पदर नाही शिवास, एखाद देवीना फोटो देखील का तुमले पेंटिंग काढणे राहिने, तुमले त्या बाले बिले दे काढणार आहे ना, ते तुम्ही पदर तिरपा करू शकतात. हाय तुम्ही पेंटिंग ना करता, तुमनी सेवा आहे ती. पण एक बी देवीना बिगर पदरना फोटो तुमले सापडाव आको सांगस. जिजाऊ मासाहेबांनी पदर पडू दिला नाही, आदर ठेवला. अजून सांगतो, अहिल्या माता त्यांनी सुद्धा डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. हां, तू बाकी ना म्हणते ना मी जिजाऊ मासाहेबले देखा नाही, अहिल्या माताला देखा नाही, मग ठीक आहे ना, त्यासले देखा नाही,
मग आता सोपं सांगस, आपला काना देशनी बाई राष्ट्रपती वेगी काय नाव? महिला माता तुम्ही सांगा. वाताई प्रतिभाताई पाटील. एखादा फोटो ती मायना असा देखाडा की ती मायना डोकावर पदर नाही. एखादा फोटो देखील का कोण वेगी ती माय? राष्ट्रपती. राष्ट्रपती राष्ट्राने पती वेगी तरी सुद्धा डोकावर ना पदर पडू दिना. राष्ट्रपती वेगे तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास ने पलो तीर पाकोसस व संगू काकू तू पदरले व बहीण तू खिचडी वाटस व माय. काय ना काय दांगडो घालेले साला पुरा सत्यानाश करणारा. अरे राष्ट्रपती पदरले आणि संगू काकू पलो तीर पाकोशीन फिरत व बहीण तू बचत गटले चालनी व माय. पदराची किंमत अशी आहे, प्रत्येक कीर्तनातून सांगतो. तुम्ही घरमान्यासानी साडी बहिणी सोन राग नाही राहणार तुमले. वा वा ताई धन्यवाद धन्यवाद. बठ्ठा माणशी म्हणे माया बहिणीशी करता टाया वाज द्या. वा वा राग दर्जात बी नका बहिणी सोन. कारण बोलणारा काय परका नाही. मी काना देश नाही तुम्ही बी काना देश नाही म्हणे माया बहिणी आहेत आणि मन्या माया बहिणीसले मना धर्माना नियम मला सांगना पडी. बरोबर आहे की नाही? कोणीतरी आपला राही तो अक्का ताईन बोली दुसरा कोण बोली का तुमले? मी बोल राय ना मी घर नाही. हा मी अक्का ताईन बोला ना दुसरं कोण बोली त्यांना मुसळ पोट टाकसू मी. हा मग मी तुम्हाला घर ना भाऊ हे घर ना पोरे आहे. हा दुसराला नाही दुसराला नाही कंबर मोठ टाकसू एखादा ना भले मागाय नको का काय वय ना. अजिबात राग धरायचा नाही. काय ना धर्माचा नियम सांगत असताना कदाचित काही कठोर भाषेत बोललं जात असेल ना बाबा. बघतो म्हणे माया बहिणीशी त्या महिने वाईट नाही काढा ना बाकीने बाया झाले येडे होते त्यांवरचे काय लागले बाकीने बाया त्या शिलगावात गेले तो बानट सुरूच नाही त्यांवरचे लागले. भले बानटी पण खरं बोलसू फक्त तुम्ही राग दर्जात नका. मी आई 4 धाव का पाय पडी माफी मागस काही काही बाईजले खरं बोला ना राग येस आणि खरं बोलाल गे ना दादासाहेब. खरं जर बोलाल गे ना बाबा सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शास. हा मनीषीन मी 4 धाव पाय पडी सांगत राग नका दर्जात बहिणीस. डोक्यावर पदर का बरं लिहायला लावास मी? आपली धर्मानी ती खरी संस्कृती आहे. डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. इथं बसलेल्या माझ्या बहिणी माझ्या मायासले सांगान गरज नाही बहिणीला सांगणं पडीन. हा मायासले सांगान गरज नाही. ज्या जुन्या बाया ज्या 50 नि पुढे 45 पुढल्या काकू आहेत तिसले विचारल्या त्या जर कधी डिकरा मोठा दिके ना त्याला देखील सुद्धा काठवरती उभ्या राहायच्यात. बाकीने जेठाने सांग का बहीण तो आपला पोरगा आहे त्याला काय बाहेराने नाही माय तो आपला देरजट सारखा दिकस. पहिल्या बाया डिकरा जरी देरजट सारखा दिके तरी मनमाई उठून उभी राहायचाय. आते आते सगळा सासरानं सुद्धा छातीनं बिल्ल मोठा काल करतीस पोरी मर्यादात राहिनी नाही ना महाराज. आणि त्या बी काय करतीन हो सुनबाया नाचतीन सासरा वावायना टाकतं व तू चव नको घालू रे. आणि तू काय सत्यानाश करणार पापी. पहिल्या सुनबाया सासराला जगता डोकार पदरली येत नाही माय मन सासरा हिराय ना. पहिल्या बाया लग्नच मनाचेत बसेलेत म्हणा बाबा तुम्हाला डोळ्यासमोर उदाहरण सांगतो नाना बाबा. 11 नंतर बाया बायाच मनाचेत. नाचू नका या मतना नाहीये मी स्वतःच फुल आनंदानं जीवन जगस. पण मना जितला बी व्हिडिओ व्हायरल होता जितला बी नाचस ना का देवना गानासवर असशील गानावर सापडना 11 लाख ना इनाम. विठल विठल कारण मी संतांचं सांगितलेल्या शब्दांचं पालन करतो. आमच्या संतांचं सांगितलं गेलंय की भैया नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी. आणि जर कोणी म्हणत होई मग असं नाचो का तसं नाचो का त्याले बी उत्तर नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. देव नामदेव रायाच्या कीर्तनात इतका बेभान होऊन नाचत होता. सचिन बाबा परीक्षित बाबा इतका बेभान होऊन नाचत होता पावट्या नाही किरांता त्याले सुधारणच नाही दोताना काष्टा सुटी घ्या इथला येडान मायक नाची रांता. हा आणि त्या गोष्टींना धरून मी बिंदास नाचस. पण मी म्हणा भजनेश्वर म्हणा गौडणी सोरच नाचस देवना गाना सोरच नाचस. मी असा वायबार गाना सोर नाही. नाचू नका या मत ना मी शे नाही नाचा ना. अरे जन्म भेटेले आनंदित जीवन जगा. फक्त जगत असताना या गोष्टीने दक्षता आल्या की आपल्यामुळे कोण वाईट ते नाही राहणार ना कोण नुकसान ते नाही राहणार ना. फुल आनंद लिशने जगा. पहिल्या बाया नाचेत रातना 11 लगून 10:30 लगून गाणं म्हणत नाही 11 बाया नाचेत. त्या बी बाया बायाच्या गोडक करीन बसेल राहत नाही. मत मा एखादी बाई नाचे ते बी एखादा म्हाताराने ओ माय दाजीन त्या जागेश येत ओ माय गपकरी खाले बटले. हा ते शेका ते वातावरण. हा ते सुनबाई नाचने सासरा ओवायना टाकतात. गंदा मारतून गंदा.
इथला येडा पण आहे. पहिला सासरा सुद्धा इथला नियमा होतात. नाना बाबा कदा घ्या आपला नातू घ्या का नातू सांगेल येलेत त्या. पहिला सासरा असा मर्यादामार आहेत. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा. सक्की बायकोले सुद्धा माणूस बोलायला घाबरे का. मना जर बोला मग तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काही सुमाराने काय बी बोलस मग. सक्की बायकोले सुद्धा बोलायला सासरा घाबरे सुनबाई समोर. म्हणशीन त्या सुनबाया बी पदर पडू देत नाही. हा ते सासरा बी रिमिक्स होई घ्यात. हा रिमिक्स होई घ्यात ना बाबा. पहिला सासरा सुनबाई समोर बोलायला घाबरेत बायकोले. म्हणशीन त्या सुनबाया पदर पडू देत नाही. आते ना सासरा कुशाल भैया आते ना सासरा सुनबाई गरमा कामावरच न्याव इथलची चड्डी घाली फिर. हो काका अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो म्हणा आई बा हा इथलची चड्डी घाली फिराय ना तू. अरे त्या दांड्या तरी जाग रे त्या तंगड्या नको उड्या फिराव रे. हो म्हणा आई बा तू पुरा सत्यानाच करणं लावा रे. काय त्या पोरी पदरली ती नो याचले दकीश. अपेक्षा कोणाकडनं करायची महाराज. अपेक्षा कोणाकडनं करायची. नियमाचं पालन फक्त महिलांनीच केलं पाहिजे असं नाही. आपण सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. मला माहिती कीर्तन ऐकान टाइमले बट असू लागतील नंतर किडा पाडतील. भाई ते बोलतं बेकार बोले हो. बेकार बोले नाही बेकारच बोलायला येईल राज. तुम्ही पैसा देईन बोलायला राज मला. विठल विठल मला ही माहिती आहे. आमच्या संतांची शिकवण आहे सत्यता मांडत असताना अजिबात डर ठेवायचा नाही मनामध्ये. मी ठेवत नाही महाराज. मी पहिले सांगा मी संतांना शब्दावर विश्वास ठेवत. आणि ज्यासले चांगलं काढणार आज त्या चांगलं काढतस. ज्यासले चांगलं काढणार आज त्या सांगतील बाई खरं बोले भो काही काय ना तो पोऱ्या खरं बोली घ्या असा म्हणणारा बी राहतच. आणि ज्यासले आपण चालतं नाही त्या सांगतील ना अरे रे आज चालतं चल रे बावड्या उठ रे चल रे घर चाल रे असा बी होतील. बरोबर आहे की सर्वात चांगलं म्हणते ना असं आहे का. आणि तुमले सांगू का सर्वांनीच आपले चांगलं म्हणायला पाहिजे अशी अपेक्षा खुशाल भैया छोटे बाय जितोदा अपेक्षा ठेवायला चालेल का. अजिबात नाही. तुमना गावमा किंवा तुमना परिसरणा नगरपालिका आहे बाबाजी नगरपंचायत म्हणजे तुमनाकडनं नगरसेवक हा नगरपंचायत नगरसेवकच ना. तुमनाकडनं जर नगरसेवक बिनविरोध तुम्ही ठरावं आपला परिसरणा नगरसेवक बिनविरोध करणं आहे. आणि बिनविरोध करीबिली ना तुम्ही नगरसेवक सांगताना तुम्ही सांगता आमना परिसरणा नगरसेवक बिनविरोध आहे सांगताना बिनविरोध आहे. पण माले सांगा त्या नगरसेवक असले कोणा विरोध नाही का. सांगताना तुम्ही बिनविरोध म्हणतास फक्त कोपरामात चावाय ऐकायला माल ते चाले नाही रे. पण नाना बाबांना सांग म्हणेच नाही ऐकणं पण मला. म्हणजे ज्या माणूसले पदवी बिनविरोध आहे त्यांना सुद्धा विरोधक आहेत ते आपला राहत नाही कसावरते. आणि बटाशनी चांगलं म्हणाल पाहिला येडा पण आपण ठेवा ना बी का बरं. सर्वच चांगलं म्हणतील अपेक्षा ठेवायची नाही महाराज. ज्यांना तुमच्यामध्ये दोष काढायचा आहे ते काढणारच आहेत. जगत जननी सीता मैया तिच्यामध्ये सुद्धा लोकांनी दोष काढला. तुमचं माझं काय घेऊन बसला. हा देवनी पत्नी आपली मा आहे तिनामा सुद्धा लोकेशने दोष काढा. तुम्हाला मनमानामा काढत नाही कसा अर्थ अपेक्षा ठेवायची नाही. पण सत्य बोलायला घाबरायचं पण नाही. आपलं तत्व आहे. हा थोडं रागीन आणि तुमले सांगा ज्यासले आपण चालतात नाही त्यासले आपण देव जरी बनी घेऊ तरी आपण त्यासले चालणार. तुम्ही आता कीर्तन आयोजन करेल तुम्ही तरुणसनी कीर्तन आयोजन करेल आहे बट असले पत नव्हे का सर्वात चांगलं म्हणत तुमले. हो तिने बाई काय डांगडो घाला राव तुम्ही रे होतीन ना मग राहतच ना असं कसं बट असले कसं काय मान्य राहायचं. हा म्हणजे तुम्ही कीर्तन ठिराणात जर तुम्ही शास्त्र वाच तरी सुद्धा तुमले शाब्बासकीने पाठवर थाप पडील. पण तरी सुद्धा कीर्तन टिले त्याला सुद्धा लोकेच ना विरोध आहे. मग आता विचार करा दुसरा कामेस मग कितला विरोध असतोय. कीर्तनले जर विरोध करा ना मग अपेक्षा कोणाकडनं ठेवायची दादाश्री तुम्ही. मी असो की तुम्ही असो अपेक्षा कोणाकडनं ठेवणार आहे. अजिबात अपेक्षा ठेवणे नाही. हा ते अजित दादा भीती जायला म्हणा जीवच घाबरला. माले साध्या साध्या गोष्टी आहेत. असा फुलार बी नाना बाबा झाडा मोठा होणार ना मी पटकन काढले येणे करीन गया मग घाल ते राजू गांधील बाम घाले माठ टाकेले हालत ते ध्यान माराय जायला दाखल पण न जाणू पुजलाय पाजलाय बलायले तीन बाम बेम घाले ती उपाडी देतीन साला. मी घालताच काढले पटकन टाक देऊ त्या विने करीना देव वा नाही हो त्यासले जाऊ द्या देव न काम करा त्या काय मरती ना
मना जीव घाबरस फक्त. ए बारक्या, हे शांत बस. चप्पल काढ रे, पाय म्हणा चप्पल काढ रे. बापरे, तुम्ही सिटी मा बी बकऱ्या चारणार येत रे. तमाशा आहे हो. विठल विठल विठल. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. ऐका ना, धन्यता कोणाला भेटते महाराज? अरे संत धन्यता देतील जाऊ द्या, पण ज्या लोकांना थोडंफार ज्ञात असेल ना ते सुद्धा सांगतात. काय हो धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला. थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला. गीतकार सुद्धा राजांना धन्यता देण्याच्या अगोदर जिजाऊ साहेबांना धन्यता देतात. का? आई साहेबांना का धन्यता? जर राजे जन्माला आले नसते तर धर्मावर काय हानी आली असती? ऐका ना. हे देशासाठी परवान केली तनाची, हो देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली कुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. हे शिवबाजाचा जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला, हा हिंदू धर्म बुडाला, हा हिंदू धर्म बुडाला. हो शिवबाजाचा जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला, हा हिंदू धर्म बुडाला, हा हिंदू धर्म बुडाला. आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या मनाची. अशी थोर काम धर्माच्यासाठी केले, देशासाठी केले ना, म्हणून अशा राजाला जन्माला घालणाऱ्या मायला माझे वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. जाऊ दे तुझी वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. कन्याची जाऊ टाकुसी, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. जाऊ दे तुझी वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती. केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण,
वाजले तर 11. आपली वेळ संपलेली आहे. तुमचे माझ्याकडे राहिलेत आता 3-4 मिनिटं. काय करायचं आता? नाना बाबा आपली नाना बाबा चालू देऊ असं. पर दादाश्री तुम्ही सर्व समजदार आहात. सर्व जॉबला असतील, कोण काय कामाला असतील, सर्वजण नाही का, सर्व कमवतायत ना तुम्ही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर तुम्ही कुठं जॉबला असाल, ज्या टेबलावर तुम्ही जॉब करतायत, नोकरी करतायत, तुम्हाला जागावर काम करणारा कर्मचारी जर तो हजर होईना नाही टाईमवर आणि तुमले जर ओव्हर टाईम ड्युटी करणीशी, त्याच पगार मा करतास का तुम्ही? तुम्ही असा गुंगाई का बघता? नाही, वाढवणं नंतरचा विषय. ओव्हर टाईम तर बाबाजी नाना नाना बाबा जाऊ द्या, तुमले नाही समजणार. म्हणे माया असली विचारत. समजा आपलं कांदा खांडानं तयारी शेत, कांदा खांडाय राहणार बुवा, आणि संध्याकाळी वेगळी मजूर सुटान टाईम होई घ्या आणि थोडंफार 10-15 कट्टावरती 10-15 क्विंटल निघावशे, तिथला माल राही जावशे आणि देव गाऱ्या गोऱ्या कर राहणार. मजूर सुटाना टाईम होई जायला. तुम्ही मजूरले काय सांगता? बहिणी वन जे होईन ते देवायचं पण आहे, वो वाढ द्या. बरोबर आहे ना? माझी हिंमत करा ना. बरं जाऊ द्या, सोपं करून सांगतो. सचिन बाबा कोणले वाट राही ना, मी अजून 10 मिनिटं बोलायला पाहिजे. वरबोट करा. कोणले वाट राही ना. सचिन बाबा याच पाहिजे 21 जमा करा. एकमा दडा हात खाली होई घ्या. मग तुम्ही असं दुसरा शेगोटीवर कौलू गुण अंगशेक्षा हा, काय हरकत नाही. 10 मिनिटं काय 15 मिनिटं बोलेल, नो प्रॉब्लेम. पण आता सगळ्यांनी काय करायचंय? हाताने टाळी मुखाने नामचिंतन 2 मिनिटासाठी सगळ्यांनी भजन गायचंय. तुम्हाला सर्वांना शपथ आहे, सर्वांनी भजन गायचं. अजिबात कोणी जागा सोडायची नाही. कीर्तनाचा नियम सांगतो अगोदर, ऐका. 1 मिनिट चालू कीर्तनामध्ये कोणी उठून जायचं नाही. त्याचं कारण असे, कीर्तनात बसल्याच्या नंतर, इथं माझे गुरुस्थानी बसलेले बाबा लोक आहेत, सर्वांना माहिती आहे. इथं कीर्तनात बसल्याच्या नंतर न कळत आपल्याकडनं घडलेलं पाप असेल तर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. कीर्तनात बसल्याच्या नंतर, भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर, आपल्यापेक्षा बसल्याच्या नंतर 2.5 फूट अंतरावर असं पाप तरंगतं. आणि जो चालू कीर्तन मा उठीन घर जास ना, तो पटासनं पाप डोकावर लिन घर निघ जास. तुम्ही म्हणसान महाराज मग कीर्तन नंतर बी ते घर जाणंच आहे ना. नंतर जाता येईल ना बाबा, पण कवय जवळ विनेकरी आठ येईन आमना पटा महाराज लोक शेवटलं भजन म्हणतील, जय हरी विठ्ठलनं भजन म्हणतस ना, त्या भजनने ताकद अशी एका सर्व पापनी उडीवस, सर्व पाप जळस आणि मग तुमले रस्ता मोकळावस. म्हणून जय विठ्ठल होईपर्यंत कोणी जागा सोडायची. सर्व हिंदूंना विनंती असेल. आणि होई 2-4 मुसलमान बी बसेल होते बिचारा, मला माहिती. फक्त हिंदू गाण करू नका, दुसरं कोणीच करावं नका. आता सर्वांनी भजन गायचं. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला आणि शपथ रे भो, बाजूवाला चिंता राय म्हण रे आप्पा मी उपडीत असो म्हण रे वो काका. सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचं. जरा टाळी वाजून जोरात हो द्या महाराज.
गिरीश मधुकर शेवाडे. किती वर्षाचे आहेत तुम्ही? 12 वर्षाचे. हे तुम्ही स्वतःच बनवलं? 12च वर्षाचं पोरग आहे. पहिले त्या पोरगाकडे देखा. 12 वर्षाचं पोरग आहे महाराज. आणि त्यांनी कागदवर बुऱ्याला उतारले ना. आणि ते बी थोडं पण काही नुक्स नाही. दिखे राहून तुमले. फक्त 12 वर्षाच्या पोराचं हे रविकिरण महाराजांवर प्रेम आहे महाराज. हा, 12 वर्षाच्या पोरानं रविकिरण महाराजांचं हुबेहूब जसंच्या तसं मलाच मी ओळखू येईना. हा बेटा धन्यवाद. तू मला जसं तसं उतार दे ना म्हण राजा. वा वा बस बेटा. हो हो हे घे बेटा. आणि तुम्हाला नंतर भेट अजून. हे असे बारकी पोरं आहेत ना, रविकिरण महाराजांवर एवढं प्रेम करतात महाराज. हे असे फोटो माझ्याकडे हे करायचे एवढे जमा होऊन गेलेले आहेत पोरांचे. मी 2-4 कीर्तनेश न्याडी एक फोटो देतच पोरे मला. बाबांचे नातू आहेत. क्या बात आहे. वा बाबा. हो खूप छान. वा बाबा क्या बात आहे. यालाच म्हणतात संस्कार. आहे असं आहे ते. बाबा स्वतः कीर्तन माई बसेलेत म्हणेन ना तुले कीर्तन करणं चित्र काढाने आवडे. नाही ते माधुरी दीक्षित देऊ उतारता. तू उतारतायच ना त्याले ते. हां हाय वयन लागसो पहिला पायी. हां आहे की नाही. पहिल्यापासून संस्कार लागतंच. तो जर मला उतारू शकतो तो कोणालाही उतरू शकतो. त्यात तो ठरवतात. एखादी हिरोईन बी उतारता तो नाही का. विचकी गोली लो खिसखिस दूर करू असं बी करू शकता ना. पण रविकिरण महाराजलेच उतारत त्यांनी. हा विशेष महाराज एक नंबर. आमचा दिके बिकेतला कोड आहे ना. हां मन मायकच ठेवले त्यानं नाक बी कसं नेम. हा ऐका ना, सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं. मूळ मुद्द्यावर येऊया. अजिबात खोटं बोला नाही. तुम्ही पहिले सांगा मी तुमले लबाड म्हणच आहे पाप नाही करता. बठ्या बाया वर हात करा तुम्ही. इथल्या बाया जर म्हणतात ना अख्खं मालेगाव जमाय जात आटे. कोणी कोणी भजन माझी शपथ आहे खोटं बोला नाही. मंदे आहे नाही तुम्हाला हरकत नाही. काय हरकत नाही. बरं बाकी नाच नाही का बरं म्हणा नाही. आता देवनीन तुम्ही काही दरादरी होई जायचे का. चला बा आमना नयवर पाणी बरं वाटते दांगडोय जायला बा असं काही शे का. काहीच नाही ना. मग देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची महाराज. पहिलेच सांगतो मी लोकांच्या नादी लागणे नाही. बाकी ना पाऊसले वाटच रविकिरण महाराजला जीव तोडी सांगस म्हणले हो भाऊ. बाकी ना दादा असले वाटच म्हणले हो. पण त्या आजूबाजू तो तिने बई ना बावड्या बी भाऊ काय सांगे बोलता देव करायला लागे बो तू. येरायने शरममा लोके म्हणतात नाही. आणि अजिबात शरम करायला नको. नाना बाबा काय मत आहे माधव बाबा तुमचं. भगवंताशी नातं जोडायचं असेल ना सचिन बाबा अजिबात लोकांना घाबरणे नाही. लोकांना घाबरलात तर स्वतःसाठी आपण जगलोच नाही. लोके काय म्हणतील हाही शरममा बराच लोके जगी राहणार नाही. नाही हो एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना घरमाना सांगतील बावड्या नको बरं 4 लोके काय म्हणतील. बावड्या 4 लोके काय म्हणतील रे. 4 लोके काय म्हणतील. 4 लोके काहीच म्हणतात नाही. 4 लोके शेवटला टाइमला एकच म्हणतात रामबोरो बहिरा. दुसरं काय म्हणतील त्या. 4 लोके म्हणतच का या 4च नाही वर्ष लागेन आपण जगानं सोड द्यावा नका. पहिलेच सांगत जगत असताना असं जगायचं की आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही. ती दक्षता घ्यायची. अजिबात लोकांचा विचार करणे नाही. लोके काय येतच नरेंद्र मोदीला सुद्धा गाया देतच लोके. बरोबर आहे की नाही. मग जर का नरेंद्र मोदीला गाया देत होती एवढा पंतप्रधानले गाया देतच होती तुम्हाला म्हणा काय कधी वाद चेटावशे. अजिबात अपेक्षा ठेवायची. आणि ज्या पहिले बी सांग मधमा बी सांगा तुमले ज्या लोके तुम्हाला मा किडा पाडणार आहेत तुम्हाला नावनी बदनामी करणार आहेत त्या तुमले चांगलं म्हणू शकतात नाही. आणि त्याशनी चांगलं म्हणाल पाहिजे अपेक्षा सुद्धा ठेवा नाही. हां पण खात्रीने एक सांगतो त्या लोकांना घाबरीन जर तुम्ही थांबी घ्यात ते सक्सेस बी होत नाही. सक्सेस बी होत नाही. लोक येत नावे ठेवणार आहेत टिंगल करणार आहेत बदनामी करणार आहेत अजिबात घाबरा नाही. उदाहरण म्हणून सांगस सचिन बाबा मना अनुभव या मना बाप सारखा बसेल येतस. नाना बाबा मी 10-50 जर व्यवहार देखा माले 80 रुपये गोड तेल चांगलं याद आहे. 80 रुपये किलो गोड तेल बाबाजी. तुम्ही तर 15-20 रुपये किलो खायला होईल. 20-25-30 रुपये किलो खायला असेल. पण माले चांगलं याद आहे 80 रुपये किलो गोड तेल माल चांगलं याद आहे. मी लयले आता तेच गोड तेल ना भाऊ काय जायले.
148 म्हणजे 150 पर्यंत पोहोचलं. म्हणजे डबल ना भाववाढी घ्या नाना बाबा. जे तेल मी 80 रुपये खावते तेला ते 150 रुपये किलो लिशने खाई राहिनो. साखर माले सोडा ना 18 रुपये किलो चांगली याद आहे. आता ती साखर 43 बरोबर ना बाबा. 43 म्हणजे डबल ना भाववाढी घ्या साखर ना. मग बाकी ना सांगतील महाराज आमनं लहानपण काय याद नाही आमले. मग लहानपण या वस्तू याद नसतील ना संसारले लागणाऱ्या मायबापला येत. पण बिस्किट ना पुढा ते प्रत्येक जणने खायले. पार्लीजी ना जितू दादा साहेब खुशाल भैया छोटे भाई 5 रुपयाना बिस्किट ना पुडा होता आणि मोठा भेटे आहो. बरोबर आहे ना दादाश्री. 5 रुपयाना बिस्किट ना पुडा मोठा भेटे. आता तो बिस्किट ना पुडा मा बी घटात टाका कमी वय घ्या. सॉरी तो बिस्किट ना पुडा पहिले 2 रुपयाला भेटे. सॉरी 2 रुपयाला भेटे मोठा होता. आता तो 5 रुपयाना वय घ्या बिस्किट बी कमी कर टाका 6 रुपयाना 6 बिस्किट. हां हां म्हणजे बिस्किट पहिले जास्त होतात आता कमी कर टाका तरी भाववाढी घ्या. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5 रुपयाला भेट राहणार. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5 भेटायला लाग गया. 80 रुपये किलो तेल 150 रुपये भेटायला लाग गे. 18-20 रुपये किलो साखर 40-45 रुपये भेटायला लाग गई. प्रत्येक ना डबल ना भाववाढी घ्या. पण दाखलपणे आहे ना काळी पेटी लेवायला जाऊ ना माचीस तो बी 1 रुपयालेच भेटे ना ते बी 1 रुपयालेच भेट राहीने. शिलगावणार ना भाव नाही वाढत भाव नाही वाढत वाढाव बी नाही. मनीषीन बनणार आहे ना न कळतच आपला भाव वाढायला पाहिजे. हां सांगा गरजच नाही पडणे. कथा 21 ना 41 61. आता सचिन बाबा राव नाही करत बाबा 65 मा कर द्या 71 लागतील. नाना बाबा तुमची सगळ्यांची माफी मागून बोलेल. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे रविकिरण महाराज पैसे एवढे का घेतात एवढे का घेतात. मी बोलत नाही जास्त. मी यावर्षी सांगितलं ना लोकेशले. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे तुकोबारायांनी पैसे घेतले नाही. भाऊ घेतले नाही गोष्ट खरी. तुकोबारायांनी पैसे घेतले नाही पण तुकोबारायांनी समाजावर खर्च केलेले 65 लाख आहे. किती तो वय ना 65 लाख म्हणजे आता अब्जोना पुढे हिशोब येतो. तुकोबारायांना टाइमले 65 लाख म्हणजे नाना बाबा तुमले पप्पा त्या सांगे होते तुम्हाला का भाऊ आम्ही 5 रुपयामा थैलीवर बाजार करलो. बरोबर आहे ना. आता 5 रुपयामा बिस्किट ना पुढाही भेटत नाही. 5 रुपयामा थैलीवर बाजार तुम्ही करत माते तुकोबारायन टाइम ना काय बजेट होईल 65 लाख ना. 65 लाख माझ्या तुकोबारायांनी समाजावर खर्च केलेला आहे. आम्ही अजून फक्त व्याज जमा करायला मुद्दल बाकी. समजलं नाही. अजून ते मुद्दलच जमा करा व्याजच जमा करा मुद्दल बाकी. अजून सोपं करी सांगास माफी मागून विनोदाच सांगतोय म्हणले नका लायली जात. तुमले फक्त पटाडा साड्या सांगा. समजा एखादा कीर्तन कारले 10,000 रुपये दिनात तुम्ही कीर्तनना कमी लेणारले. आमना नाना बाबा फुकट करतोस तो भाग 2 नंबर नाही. पण नाना बाबा तुमले आई बी सांगस वावर मान्या बोरी कितल्या का झटकतात नाही मन नाही बरंच जव लोगून श्याम बोर लेतात नाही. कारण फुकट भेटेल वस्तून लोकांनी किंमत कळत नाही. भाव वाढावा तारका खाली राहत नाही. हा कोणताही कीर्तनकार असू देत मग नाना बाबा असो दगा बाबा असो सचिन बाबा असोत की आमचे लाला बाबा असो की रविकिरण महाराज असो की परीक्षित बाबा असोत सांगतील संत आणि देव. सांगतील संत आणि देव. काय झालं मन काहीच नाही ना. नाही तुम्ही येरारली उपटी का येते आपला बापनं काय झालं मन नको काय सापडाले वा. तुम्ही येरारले आणता का मन बापनं काय जाय मन नको काय वा आले असं आहे का. हां हां नाही ते तर माहिती म्हणतो का मन काय सापड नको मग दक्षिण आटकी जायच आली आज मी. विठल कीर्तनकार 1000 घेऊ 10,000 घेऊ की फुकटात कीर्तन करू. प्रत्येक कीर्तनकार संत आणि देवच सांगतात. फक्त सांगायची पद्धत बदलत असेल. नाना बाबा कोणी कोणा पद्धत मा जनत्यान पद्धत मा सांगतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगतो. महिला मातांकडे एका दुकान होते 5 पॉकेटला ये पनीर ना दगा बाबा 5 पनीर ना पॉकेटला या त्याच दुकानावर ना मसाला नाही पुढ्या बी द्या आणि 5 बाईसले सांगा बहिणी सोन पनीर बी एकच दुकान नाही मसाला बी एकच दुकान नाही. बड्या बहिणी एक डिश स्वयंपाक करीशनी आणि एक डिश भाजीनी भरीला या. आता प्रत्येक बाईने 5 करण्या 5 भाज्या यावानंतर जर तुम्ही टेस्ट कर पनीर बी एकच दुकान नाही मसाला बी एकच दुकान नाही भाजी सारखी लागेल का. जनतेने पण बनवणी पद्धत वेगळी राही. प्रत्येकना टेस्ट वेगवेगळा. तसा प्रत्येक कीर्तनकार जनतेने पद्धत मा सांगानी पद्धत बदलस माधव बाबा. हां
नाते देव त्या देखाडावत नाते मी देखाडाव, फक्त नातं जोडता येईन आमले आणि जोडाना प्रयत्न राहा सामना. पण तुमले सांगस, जर तुम्ही एखादा 11,000 रुपये लेणारा कीर्तनकारले बोलाव, मी कोणा दोष काढाव नाही. परीक्षित बाबा पहिले बठ्ठा महाराजांनी बठ्ठा लोकेशने माफी मागस. विनोद म्हणेन सांगरा नो सिरियसली नका लिहिजा. 11,000 10,000 रुपये लई जाय ना कीर्तनकार, आणि 10,000 लेणारा कीर्तनकार माझं कीर्तनमा तुम्ही 50 लोक बसेलेत, मग एक जणवर खर्च कितला नाना बाबा. 10,000 लेणारा कीर्तनकारना कीर्तनमा 50 लोक आहेत, ते एक जणले खर्च कितला होणार. तरुण भाऊसो एक व्यक्तीवर खर्च कितला 200 रुपया. आता मना कीर्तन बाहेर उभा राहणारा लोक आणि तुम्ही बसेल नाही म्हण तरी सुद्धा कमीत कमी बठ्ठा जरी हिशोब लावा काना कोपरा म्हणा तरी मला पक्क माहिती तुम्ही 4,000 ना खाल नाही होत. असं लावा 200-200 ना हिशोब कितला वेळ आहे ना. मग मी कितला लय जाय राहणार अरे कटबन सावटी तुमल्या सबसिडी सोड राहिलो मी. सोपं आहे ना हो. तरी पण अजून डोक्यातून काढून जातो. सोपं आहे म्हणा गणित. हां नाना बाबा अजून हां बिलकोटकर सर सोपं करून सांगतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे नाना बाबा, तुम्हालाही विचारत असतील महाराज. तुम्ही बऱ्याच लोकांना बोलतात रविकिरण महाराज एवढे घेतात कोणी विरोध करत नाही का. तुम्ही कदाचित मनातल्या मनात म्हणतही असाल, पण ऐका, जे कुत्र भुंकतं ना ते चावत नाही आणि चावणारं कुत्र कधीच भुकत नाही. गपकरी इंदरी पाडस. आणि मला भुकानं आवडत नाही, मला करीदा खाडाना आवडस. विठल विठल. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, गुजरातभर फिरतोय, पण प्रश्नचिन्ह असे तरुण पोरींचे लग्न झाले तरुण पोरांसोबत, आणि तरुण पोरांनी लग्न केल्याच्या नंतर काही काही व्यसनाच्या अधीन गेलेले तरुण पोरं मेले महाराज. दारू पिऊन गाडी चालवली, ॲक्सिडेंटमध्ये मेला. कोणी कोणी विमल खाई काही कॅन्सरना आजारमा मरी घ्यात. तरुण पोरी विधवा झालेल्या आहेत, 1-2 लेकरं धरून बसलेल्या आहेत. त्या पोरीसना मायबाप सांगतो बहीण आम्ही शेत खावाडसूत नंतर काय करशी. पोर सांगस मी लगीन करली पण म्हणा लेकरेस ना काय. तरुण पोरी विधवा बसलेल्या आहेत, मग त्या लेकरेसले समावणार कोण नाही, मायबाप येत तो समावतील नंतर. तर असे कोणी मुलं असतील तर त्यांच्यासाठी, किंवा एखादी घरमा माय एखादी सुनबाई संगे जमत नाही म्हणशीन त्यासना घरमा दातीवस भांडण वस, किंवा कोण करणारच कोण नशीन तर तशी माय अशीन कोणा बाप अशीन. तर आम्ही आता जागा घेतली 4 एकर. मी अजून सांगेन राहीन तू, पण आता सांगणं पड राही ना. 4 एकर जागा घेतली आणि त्या जागेमध्ये ह्या कार्यक्रमाच्या पैशातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि गोशाळेचं काम चालू आहे. 5.5 ते 6 करोड रुपयाचं काम आहे. हा काय असतं माहिती आहे का, ज्याला करणं असणार त्याला रणणं पडस. डॉक्टर साहेब, ज्याला करणं पडस त्याला रणणं पडस. जर कधी आपण काही कर नाही ते मग काय व्हावं बी नाही ना. 2-4 लोकेशले गाया दिले देव. नाना बाबा एक ठिकाणी असा प्रसंग आला, खोंडामणी म्हणून गाव आहे, गावाचं नावही सांगतो. एक दादाचा मला फोन आला नंदुरबारजवळ. एक दादाचा मला फोन आला, परीक्षित बाबा म्हणे महाराज माझ्या पुरीचा वाढदिवस आहे, त्या कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागेल. ती तारीख देत होता तो 18 का 19 असंच काय होतं. म्हणलं भाऊ ती तारीख म्हणे देवाई जायची. हा म्हणे महाराज लेणी पडीन तर काय बी सांग द्या. अरे तो लबाडधंदा करत नाही मी. तारीख लेवाय गई मरणू तरच येणार नाही, जिवंत असल्यावर तारीख टाळणे नाही शब्द आहे आपला समाजाला. मी तारीख टाळत नाही. तो म्हणे येणं पडीन. आता त्यानं तारीख लिहिली नाही सचिन बाबा. त्यानं आलायकनी 2-4 लोकेशले 2-4 पोरसले दारू 5 दिनी उन्नड पोरसले आणि म्हणा नंबर दिदे ना फक्त याला परेशान करा म्हणे. मी कार्यक्रमाला होतो वासगावला, आणि वासगावला माझी बहीण मानलेली त्यांच्याकडे माझा मुक्काम होता आमच्या आप्पासाहेबांकडे. तिथं मी मुक्कामाला 5 वाजेला कार्यक्रमाला जायचं. मला तिथून मला फोन होणार त्या पोरसना, रविकिरण महाराज आहेत का. म्हणतं काय भाऊ तुमले आज खोंडामडीन तारीख होती, तुम्ही पैसा लिहिलेत, तुमले फोन पेला पैसा टाकेलेत, तुम्ही आज कीर्तन लिहूनात नाही म्हणशीन तरुण पोरेशनी केस टाकेले. म्हणतं भाऊ मी जर पैसा लिहिल होती ते माले स्क्रीनशॉट धाड. म्हणे त्या स्क्रीनशॉट देवानं नाही म्हणतस, मी पोलीस स्टेशन माही बोल राहिनो. म्हणता असा लुच्चा कोणता पोलीस येत भाऊ, केस नोंदवलेले त्याच ना पण पुरावा नाही तरी तुम्ही केस नोंदवली नाही म्हणतं. म्हटलं भाऊ जोपर्यंत प्रूफ नाही तोपर्यंत बोलू नको, तुला वाटत असेल तर मी येतो म्हणलं दादा काय हरकत नाही. त्यानं डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली. छोटे बाय त्यानं डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली. महाराज इथं सांगायला योग्य नसेल ते, कारण बसलेले माझ्या माया मावल्यात. त्यांनी म्हणे माय बहीण सर्व व्यवस्थित कर टाका, काहीच मर्यादा ठीक नाही का महाराज सांगे बोल राही नका काय. त्या 7-8 पोरी होतात नुसत्या घाणघाण शिव्या देत. मी पुऱ्या गाया ऐकल्या ना त्यासनं, त्याला फक्त एकच वाक्य वापरू भाऊ तू न बट बोलाय गे का मला एक शब्द बोलू दे. जो त्यानं मन भरणं तो गाया देण्यात, त्याला म्हणतं मी बोलू का ते. भाई तुला काही लाज सरम शेकार इथल्या गाया दिल्यावर मी मला एक शब्द बोलू दे सांग राय ना. म्हणता हो रे आप्पा बोलू दे बोल म्हणे. म्हणतं बावड्या तू म्हणे मायने बी इज्जत काढी, म्हणे बहीणने बी इज्जत काढी. पहिलं तर मी तुला पायपडी सांगस, मी मायना प्रेमना उपवाशी पोरगा आहे.
मनी माय 2016 मा मरी गई. जवळ मला मायनं प्रेम पाहिजे होतं तर माय नाही होती. माय ते मरी गई. पण तू गाया दिरा ना तुले म्हणे एक विनंती म्हणे एक काम कर म्हणे. काय म्हणतं तू माय आहे ते ना म्हणे. म्हणतं तू मायली एक सांग दोंडायचा ना रवी किरण महाराज तुला माय म्हण राय ना. वा मायन्यान कधी बेकार हुशार आहेत तुम्ही. समजी घ्यात तुम्ही मला काय म्हणा नव्हतं. म्हणतं भो घर जाय तू मायली इथलंच सांग का रवी किरण महाराज तुला माय म्हण राय ना. असं तुला काय तडे जावा ना काम नाही आठेच मोठा कामे मोडले म्हणतं तू. सोपं कर देऊ इथलं कसाल तोंड खराब करू. मला आवडत नाही तोंड खराब करा ना. सोपी भाषा मग कर देऊ काम. हो मनीषीन मला जास्त भुकानं आवडत नाही. मला कार्यदखाडानं आवडस. आणि मी समाजाच्यासाठी काहीतरी करावं. आपण काय समाजाचाच पैसा समाजासाठी खर्च करायचा आहे. नाहीपेक्षा तुमच्यासारख्या मोठ्यांच्या आशीर्वादाने रवी किरण महाराज जास्त नाही पण 2 घातचं वेळेवर घरचं भेटेल एवढं आहे माझं बापानं करून ठेवलेलं. म्हणून जास्त अपेक्षा ठेवत नाही. पण माझं कार्य जे आहे 5.5 ते 6 करोड रुपयाचं आहे. म्हणून मला हा कार्यक्रम धावपडीत करावा लागतो. परिवारालाही वेळ देता येत नाही बाबाजी. परिवारालाही वेळ देता येत नाही. आणि जर परिवाराचं प्रेम बघायला गेलो मी नाते कोण म्हणा पोरेस ना वाढ देऊ बाकीच लाईच माहीत नाही म्हणलं लगीन वय जायला का. बाकी ते असा दगतच बोय नेमकं पोर आहे का पोरी आहे. आपो बाकी ना ते असा अंदाज लावता नेमकं पोर या दोन्हीच माहिती का तिसरंच काय शेर आहे. लोक काय काय अंदाज लावतील काही सांगता येत नाही मला. तसं काहीच नाही भाऊ. तुम्हाला तरी 2-2 आहेत म्हणा घरमा येरायरले ठोकावतोस रे आप्पा. तुम्ही 35 न वय घ्यात बेटी राहण्यात नाही. रव्याले 17 वरीस मग मारी जोडीन लगीन लाई द्यायची. 17 वरीस ना बाप जायलो तू आता मन पोरणी कथा वहिनी आमना दादासनं नियोजन होतं खुशालबाई आणि त्यासनं मन पोरबी कथा करस भागवत कथा रामायण करस शिवमहापुराण करस. हां धर्मांसाठी 1-2 सोडायला पाहिजे. आणि मी सोडी दिले 2 म्हणा. एक पोरगा पकवाजवाजच बाबा म्हणा. बराच लोकेस ना गैरसमज आहे नेमकं काय होईल असं. तसं काही शेने अंदाज लावू नका. फक्त राहणं असं आहे की माझी संहिता घेतली वृंदावनमध्ये आणि तिथं मी राधाराणीचा भक्त आहे. आणि मी भगवंतावर प्रेम करतो. राधाराणीचा शृंगार घेऊन भगवंताची सेवा करतो. अजिबात काही गैरसमज नसावा. काही लोक अंदाज लावतात. फक्त कसं आहे ना भक्तीचा प्रकार आहे. वृंदावनमध्ये जर तुम्ही भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गुरुजी सांगतात अगर आपको भगवान को प्रसन्न कर लेना है तो भैया भगवान के ऊपर प्रेम करना पड़ेगा. अगर हम ही भगवान के ऊपर प्रेम करेंगे तो एक तरफा हो जाएगा. भगवान भी हमारे ऊपर प्रेम करने चाहिए. अगर भगवान ने हमारे ऊपर प्रेम करना चाहिए तो क्या करना पड़ेगा. भगवान का कोई विशेष भक्त देखना पड़ेगा. देवाचं कोणीतरी विशेष भक्त बघावं लागेल. त्याची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल आणि तेव्हा देव आपल्यावर प्रेम करेल किंवा आपल्या प्रेमात पडेल. मग देवना विशेष भक्त 16,108 बायकांमधली विशेष म्हणजे राधेवर देवाचं प्रेम होतं. आणि आम्ही कथाकार राधेचा शृंगार घेऊन देवाला प्रसन्न करण्यासाठी इथं चिंतन मांडतो. अजिबात काही गैरसमज करून तुमले देखाडांसाठी तर अजिबातच नाही. हां कारण जी गोष्ट म्हणे कलर बिलरवर जाशात नाक नक्षावर जाशात काय ठोकी टाकी बनायला नाही. कंपनीनाच माल तसा आहे. हां अजिबात गैरसमज नसावा. हां जिथलं म्हणा मुसळं बुरं आहे त्यांनापेक्षा पाय जास्त बुरं आहे. अजिबात गैरसमज करा नाही. पृथ्वीराज दादासाहेब असो सर्वांना भजन सांगितलं होतं. हां एका त्याचं मी जरा तुम्हाला ते संस्थेचं बोलण्यात माझं 5 मिनटं गेले माफी मागेल. हे सांगणार नव्हतं पण आमचे नाना बाबा वगैरे मोठेले लोक त्यांना प्रश्न करतील ना लोक तुम्ही तो दोंडायचा आणि रव्यान कीर्तनला घेतात काय बोंब पाड राहा ना भाऊ तो यासले सांगताही नाही भाऊ आम्ही ऐकत होतो असं सांग राय ना भाऊ आहे की नाही. हां आता तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना भजन गा म्हणून. कोणी कोणी भजन गायलं तुम्ही खरंच म्हणाले. देवाशी नातं जोडायचं आहे आपल्याला. भक्ती अशी करायची जिथं दादासाहेब हां खुशालबाई भक्ती अशी करायची की लोकांच्याकडे बघणे नाही. लोकांचं काम आहे दादा नावं ठेवणं. मी सांगतो एखादा पोरगा जर काही करायला लागला ना तरुण भावांना सांगतो आपल्या कीर्तनातून संदेश लास्ट अँड बेस्ट काही करायला लागणं एखादं पोरग गली आली म्हणा अर्धाला सांगतस अर्धाला समजस ना तुमले वयल डबा ते बी नाही समजस सोपं करी सांगू का यमन बात कुल. हा या तरुण पोरेंना नाव ना किडा पाडतात का रे त्या हा वापना पोऱ्या येडांगत करत बो काय बी माको याना पण जास्त जडतरा जाऊ दे रे येडे झालं ते. या दोन्ही किडा पाडतात ते पोरग सक्सेस होय ना का या किडा पाडणार त्यानं धारमा जात बावड्या पेडा बिडा काय काढ राहणार गु कायले तो काय कट राहता तो किडा पाड राहता हा ते पेडा माग ना एक बुकामा मुका कटवतो वाय बारले भानट सुरूत ना. याचा लोकेशनी वर्ष लागीच नाही. आपण आपलं का बरं वेळ वाया घाला ना अजिबात ध्यान ठेवा नाही. आको सांगा तुमले या लाईट लायलेत कशांसाठी हो दादासाहेब. लाईट कशासाठी लावलेत आपण उजड करण्यासाठी. लाईटे लायलेत उजड करांसाठी. आता सोपं शिक नाही यांना माहिती तुमने मी प्रत्येक गोष्ट माहिती काही काही शिकस. या लाईटे लायलेत उजड करांसाठी पण जटे लाईटे लाव का तटेच किडा पडतस. बरोबर आहे ना बहिणी सोन.
जटे लाईट जटे उजाया करो का तटेच किडा पडता पण या लाईटच पाहिजे काय शिकणं तुमले मला एखादा लाईट असा एखादा की किडा असले बॅन बंद पडी यावो अजिबात नाही त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील काल दिन रातले मला आपण उजाया दे नाही आको सांगस नवरदेव जर मंडपापर्यंत न्यायचा असेल नाना बाबा मंडपापर्यंत जर नवरदेव न्यायचा असेल घोडा 50,000 राहू द्या का 50 लाख राहू द्या जोपर्यंत घोडाला जापडी लावत नाही तो लगून नवरदेव मंडप मा सुरक्षित जाईल नो गॅरंटी जर घोडाला जापडी लाई नाही टांगापट्टी घोडा फरार घोडा नवरदेवला सुरक्षित मंडप मा लई जायला पाहिजे मग तो 50,000 राहू द्या की 50 लाख राहू द्या त्याला जापडी लावणीच पडी तसं तुम्हाला जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्या नावाची बदनामी करणारे टिंगल करणारे नाव ठेवणारे नालायक समाजाकडे तुम्हाला जापडी लावावीच लागेल वा बेटा वा महाराज काय प्रमाण घेतलं हो हा मग त्याच नव्हे तेच म्हणणं आहे तू को बरायस ना म्हणणं सांग राहणार त्या इथला दाखला महाराज त्यातली बी समजी राहणं 15-16 वरीच नाहीत आमना महाराज त्या सुद्धा सांग राहणार तू को बरायनं प्रमाण लिस नाही बाकी नसले कळत नाही भाऊ आंधळ्या लोक आहे त्यातले खरं खोटं न्यायनीती कळत नाही भाऊ येडा लोकांनी बरची लागू नाही भाऊ असं आमना 16 वरीच ना महाराज तू को बरायनं विचार तुमले सांग राहणार आणि अर्धाला किडा पाडतास कोणले चांगलं म्हणून आहे की नाही हा जीवनामध्ये लोकांच्या नादी लागणे नाही भगवंताशी नातं जोडायचं अंतकरणापासून कसं ऐका ना प्रेम करायचं असेल तर मनात गोपी भाव ठेवायचा भाव संतांचे विचार मनात ठेवायचे मग कसं हे हरी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई 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 सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई आ दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई भगवंताशी नातं जोडायचं अंतकरणापासून लोक काय म्हणतात त्याच्या नादी लागणे नाही बाकीच्या लोकांची वय होऊन जाते तोवर माहित नाही भगवंताशी नातं जोडणं काय असतं आता वेळ झालेली 11:30 झालेली जास्त बोलणंही माझं वेळेच्या बाहेर जाणं म्हणजे नियमाचं उल्लंघन करणं होईल म्हणून आलेल्या सगळ्या भाविकांचे खूप खूप मनस्वी आभार जाता जाता तरुण भावांना अजून जय विठ्ठल होईल नाही थोडं राहिले ते फक्त आडमुल्ला टाकीन जासू नये बस आणि मेरकोरनी घाण साफ करले लगेच निघसू जाता जाता राजे छत्रपती शिवरायांचा लास्ट अँड बेस्ट संदेश देऊन जाईल तरुण भावांसाठी लक्षपूर्वक ऐका आणि मला वाटतं की कीर्तनातून हा संदेश खास असेल काय ना